नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारतात निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांकडून वारेमाप खर्च केला जातो. मात्र यासाठी लागणारा पक्ष निधी या राजकीय पक्षांकडे येतो कुठून, यावर कोणाचं नियंत्रण आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. सद्यस्थितीत राजकीय पक्षांना मिळणाऱ्या पक्ष निधीचा मुख्य आणि गोपनीय स्रोत म्हणून इलेक्टोरल बॉन्ड्सकडे पाहिलं जातंय. 2017-18 मध्ये केंद्र सरकारने पक्ष निधी मिळवण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड ही एक सोयीची कायदेशीर तरतूद करून ठेवली असून या माध्यमातून पक्ष निधी देणाऱ्या व्यक्तीचं नाव हे गोपनीय राहतं. त्यामुळे मागील 5-6 वर्षात इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून मिळालेल्या पक्ष निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली. तर इलेक्टोरल बॉन्ड्स हे म्हणजे नक्की काय, जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. इलेक्टोरल बॉन्ड किंवा निवडणूक रोख म्हणजेच राजकीय पक्षांना फंड देण्यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली एक व्यवस्था आहे. यामध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाला अथवा कॉर्पोरेट कंपन्यांना ठराविक रकमेचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करून ते एखाद्या मान्यप्राप्त राजकीय पक्षाला पक्षनिधी म्हणून दान करता येतात. पक्षांनी निधी देण्यासाठी पारदर्शक आणि गोपनीय योजना उपलब्ध असावी म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 मध्ये केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा केली होती. त्यानंतर 2018 मध्ये ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आली. हे बॉन्ड राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठराविक कालावधीसाठी उपलब्ध करून दिले जातात. या योजनेनुसार जर एखाद्या व्यक्ती अथवा कंपनीला राजकीय पक्षनिधी द्यायचा असेल तर ते भारतीय स्टेट बँकच्या देशभरातील सुमारे 29 निवडक शाखांमधून इलेक्टोरल बॉन्ड्सची खरेदी करू शकतात. यासाठी तो निधी त्यांना ज्या पक्षाला दान करायचा आहे त्या पक्षाला दान करू शकतात. विशेष म्हणजे दान देणाऱ्या व्यक्तीचे नाव हे गुप्त ठेवले जाते. बॉन्ड खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा SBI बँक व्यतिरिक्त कुठेही उल्लेख होत नाही. तसेच खरेदीदार 1000 रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत हे बॉन्ड खरेदी करू शकतात. या इलेक्टोरल बॉन्ड्सला व्याज नसते. तसेच बॉन्ड खरेदी करण्यासाठी ठराविक कालावधी उपलब्ध करून देण्यात आलेला असतो. या काळातच खरेदीदारास या बॉन्डची खरेदी करता येणे शक्य आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारकडून निश्चित केलेल्या 30 दिवसांच्या कालावधीत देखील हे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जातात. केंद्र सरकारच्या पक्षनिधी उभा करण्याच्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करणारी एक याचिका असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म म्हणजेच ADR या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेने दाखल केली होती. या योजनेच्या माध्यमातून पक्षनिधी म्हणून होणाऱ्या दान रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र ही देणगी देणाऱ्या व्यक्तीचे अथवा कंपनीचे नाव हे कुठेच उपलब्ध होत नाहीत. तसंच जेव्हा एखादी कंपनी किंवा व्यक्ती इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी करते तेव्हा त्याची माहिती संबंधित बँकेकडे असते. पण बँक ही एक स्वायत्त संस्था नाही. त्यामुळे आपल्याला पक्षाला दान न देणारे किंवा अन्य पक्षांना जास्त दान देणाऱ्यांची माहिती बँककडून मिळवून त्यांच्यावर सत्ताधारी दबाव टाकून असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीचं मूळ कळत नाही. त्यामुळे या बॉन्ड्सच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार देशात होत असल्याचा आरोपही याचिकेत दाखल करण्यात आलाय. अशाच नवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.